अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघातर्फे 2 सप्टेंबर 2024 रोजी एक पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत हर्षद नेगिनाहाड राष्ट्रीय अध्यक्ष, पद्माकर मोराडे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते व समन्वयक, सौम्या सिन्हा राष्ट्रीय सरचिटणीस, रवी धारणे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विदर्भ विभाग, प्रीती साहू महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा, प्रतिभा बुक्कावार महाराष्ट्र प्रदेश समन्वयक आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेना संघटनेत अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेनेच्या विनंतीस मान देऊन आपण सर्व पत्रकार मंडळी या ठिकाणी आहोत। त्याबद्दल मी राष्ट्रीय समन्वयक आणि प्रवक्ता या नात्याने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। काही तांत्रिक अडचणी कार्यक्रमात बदल मला तुमची धावपळ झाली, गैरसोय झाली, त्याबद्दलही सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो। शिवसेना संलग्नित अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेनेच्या माध्यमातून एक उद्योग आणि सहकार क्षेत्रामध्ये आपण जे काही कामकाज करतो आहे त्या कामकाजाची संदर्भामध्ये पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणं, मुख्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणं, यासाठी आम्ही आज अमरावती शहरामध्ये आलो होतो। आज या ठिकाणी विदर्भातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये विदर्भातील उद्योग, सहकार, त्यातील संधी अडचणी याबाबत सगळा आम्ही विचारविनिमय केला आणि या ठिकाणी अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रामध्ये आपल्याला काय काय कामकाज करता येईल याबाबत आम्ही आराखडा तयार करतो आहे। सर्वप्रथम या संघटनेचे जे पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणं, त्याचबरोबर त्यांना उद्योगाची संधी उपलब्ध करून देणं, जे काही सहकार क्षेत्रात कार्यरत मंडळी आहेत त्यांच्या अडचणी समजून घेऊन सहकार क्षेत्रात वाढ करणं, त्यासारखे उपक्रम आम्हाला भविष्यामध्ये या विदर्भामध्ये सुरू करायचे आहेत आणि त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो। अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेनेच्या स्थापना कशी झाली, त्यामध्ये महासंघाची आगामी भूमिका कशी असेल आणि भविष्यामध्ये महासंघाच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबवले जातील याबाबतचं प्रेस रिलीज तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। प्रेस रिलीज सगळ्यांना मिळाला असेलच, त्या माध्यमातून कुणाला मिळालं असेल तर सांगा, म्हणजे मी देण्याची व्यवस्था करतो जे कोण लेट आले त्याला। जे काही आमचे उपक्रम आहेत, भविष्याचं नियोजन आहे, त्याचं प्रेस रिलीज तुमच्यासमोर आहे। तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तुम्ही विचारू शकता। कधी होता? आमचा मेळावा नव्हता, फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होती। आज सकाळी ती झाली आता आणि ती बैठक आटोपूनच आम्ही इकडे येतो। काल आणि आज झालेल्या पावसामुळे बरीच गैरसोय झाली, बरेच पदाधिकारी पोहोचू शकले नाही आणि त्यातही पोळा आहे। नाही, बेसिकली कसं आहे की सगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या आखाड्या करतात, पण आम्ही महिला असतील, युवती असतील, युवक असतील, शेतकरी असेल, या सगळ्यांना उद्योग व्यवसायामध्ये स्टेबल करायचं, त्यांना वेगवेगळ्या शासनाच्या योजनांच्या माध्यमातून उद्योगासाठी संधी द्यायची, या हेतूने आपण हा अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघ सुरू केलेला आहे। याची हा महासंघ सुरू झाल्यानंतर आपण गाव पातळीवरती, तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती याची सभासद नोंदणी करणार आहोत। त्या भागामध्ये त्या लोकांना काय उद्योग व्यवसायासाठी आपल्याला संधी देता येईल त्या माध्यमातून आपण त्यांना त्या उद्योग व्यवसायासाठी संधी देणार आहोत। आगामी काळामध्ये आपण प्रत्येक तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवरती या उद्योगाच्या काय काय संधी आहेत या संदर्भामध्ये एक मेळावा घेणार आहोत। त्यामध्ये वेगवेगळ्या व्यवसायातील तज्ज्ञ मंडळी या भागामध्ये येऊन त्यांना व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन करणार आहे आणि त्यातून त्या भागातली जी मंडळी व्यवसायासाठी पुढे येईल त्यांना सगळं तांत्रिक मदत, आर्थिक मदत ही महासंघाच्या माध्यमातून होईल आणि व्यवसाय उभं करून देणार। मुळामध्ये महासंघ जो हा विषय आहे याची सुरुवात 96 सालापासून झाली होती।
त्याचे पहिले अध्यक्ष होते सन्माननीय राजसाहेब ठाकरे, म्हणजे आपल्याला माहिती असेल शिव उद्योग सेनेची स्थापना केली. शिव उद्योग सेनेचा प्रवास हा 96 पासून चालू झालेला आहे. सन्माननीय राज ठाकरे जेव्हा शिवसेना सोडून दिले त्याच्यानंतर ते बॅनर बंद झालं आणि त्याची पुनर्बांधणी 2011 मध्ये सन्माननीय हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी केली. त्याची जबाबदारी त्यावेळेस आम्हाला मिळाली. ती 2011 पासून म्हणजे एका संघटनेचं रूपांतर हे महासंघामध्ये आता 2023 मध्ये झालेलं आहे. आता आपली अखिल भारतीय ऑल इंडिया लेवलची फेडरेशन आहे. मागच्या 20 वर्षाचा जो काही आमचा कार्यभाग आहे त्याची माझ्याकडे काही प्रेस नोट आहे. मी मगाशी जे विचारलं होतं दिव्य मराठीचं, तर दिव्य मराठी ती आम्ही मागे 2016 आम्हाला दौरे केलं होतं. तर अशा माध्यमातून आम्ही काम करत आहोत. आत्ता पत्रकार परिषदेची जी भूमिका आहे ती आगामी निवडणुका गृहीत धरून पुढची जी काय भूमिका आहे ती मांडण्यासाठी आम्ही घेतलं आहोत. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.